2024चा लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर झाला असून सर्वच पक्षाचे उमेदवार आपले राजकीय अस्तित्व पणाला लावत लोकसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज झालेले आहेत। अशातच बहुचर्चित असलेली महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची जागा वाटपाची चर्चा सुद्धा संपुष्टात आली आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा एकला चलोचा नारा देत स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाण्याची संपूर्ण तयारी झाली असून काही ठिकाणी उमेदवार सुद्धा जाहीर झाले आहेत। 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार यांना उमेदवारी देऊन त्यांना सुद्धा लोकशाहीच्या राजकीय प्रवाहात आणण्याचा प्रकाश आंबेडकरांचा हा प्रयत्न आहे। असं असलं तरी मात्र 18 पगड जातीचे उमेदवार देताना मात्र प्रकाश आंबेडकरांचा निर्णय हा कुठेतरी चुकतोय का? कारण निवडणूक संपल्यानंतर उमेदवार परत कधीच वंचित बहुजन आघाडीच्या आसपासही दिसत नाही। याबद्दल आपल्याला काय वाटतं? प्रकाश आंबेडकरांचा निर्णय उमेदवारी देताना हा कुठेतरी चुकतोय का? हे कमेंट करून आम्हाला तुम्ही नक्की कळवा। आणि या निर्णयाच्या संदर्भातच काही उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मागील 2019च्या लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 47 जागांवरती वंचित बहुजन आघाडीने आपले सर्वच जाती समूहाचे उमेदवार रिंगणामध्ये उतरवले आणि त्यापैकी एकही उमेदवार निवडून आला नाही। एक छत्रपती संभाजीनगरचा इम्तियाज जलील यांच्या रूपानं एक खासदार निवडून आला, तो उमेदवार सुद्धा MIMचा होता। वंचित बहुजन आघाडीने उभ्या केलेल्या उमेदवाराला बौद्ध समाजाचं ताकदीने मतदान होतं झालेलं आहे, पण ज्या जाती समूहाचा उमेदवार आहे त्या जातीचं मतदान हे 1% सुद्धा होताना दिसत नाही। ही बाब सुद्धा गांभीर्याने लक्षात घेण्यासारखी आहे, कारण बौद्धांची मतं आणि उमेदवार ज्या जाती समूहाचा आहे त्या जाती समूहाचं एकंदरीत मतांचा आकडा यावर उमेदवार हा विजयाच्या जवळ किंवा विजयी व्हायला हवा, पण असं होताना दिसत नाही। या उमेदवारांच्या उमेदवारीने मात्र जे पक्षाशी एकनिष्ठ आहेत अशा लोकांवर अन्याय झाल्यासारखं होतं। याची यावर्षी 2024च्या उमेदवारीच्या संदर्भातली 2 उदाहरणं आपण बघणार आहोत। एक, बुलढाणा लोकसभेच्या रिंगणामध्ये वसंतराव राजाराम मगर यांच्या नावाची वंचित बहुजन आघाडीकडून शिफारस करण्यात आली आणि वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना उमेदवारी सुद्धा घोषित झाली। त्यानंतर दुसरं उदाहरण आहे रामटेकचं। रामटेक लोकसभा लढवण्याची जबाबदारी ही मागच्या 30 वर्षापासून भाजपशी एकनिष्ठ असलेले कन्हांचे माजी नगराध्यक्ष शंकरराव चहांदे यांना ही उमेदवारी घोषित झाली आहे। या उमेदवारीला विरोध होत राजीनामा सत्र सुद्धा सुरू झाल्याचं कळतंय मित्रांनो। त्यातल्या त्यात हे 18 पगड जातीतले दिलेले उमेदवार हे पुढील निवडणुकांपर्यंत सुद्धा पक्षात राहत नाहीत। निवडणुका संपल्या की ते आपल्या घराचा रस्ता धरतात किंवा पक्षांतर करतात। त्यातले काही उदाहरणं आपण बघूया की 2019 मध्ये बुलढाणा लोकसभा लढवण्यासाठी बाळापूर विधानसभा लढवून 2 वेळा भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर आमदार झालेल्या माळी समाजाच्या बळीराम शिरस्करांना उभं केलं। आता बुलढाण्यात माळी समाजाचे सर्वाधिक मतदार आहेत, तर बौद्धांचा आकडा हा 6 ते 6.5 लाखांच्या घरामध्ये आहे। त्यामुळे माळी प्लस बौद्ध यांचं राजकीय समीकरण जुळवलं तर हा उमेदवार विजयी व्हायला हवा होता, परंतु असं झालं नाही। शिरस्कर पडले आणि त्यांनी पक्ष सोडला। त्यांच्या जात समूहाने सुद्धा त्यांना मतदान करणं टाळलंय का, हा एक प्रश्न सुद्धा तेव्हा उपस्थित झाला होता। 2019 विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली। वंचित बहुजन आघाडीकडून बरेच जात समूहाचे उमेदवार हे रिंगणात उतरवले गेले। त्यात प्रामुख्याने धनगर समाजाचे गोपीचंद पडळकर 2019च्या विधानसभेत पडळकरांना कोणत्याच पक्षाने उमेदवारी दिली नाही। मग पडळकरांनी बाळासाहेबांची भेट घेतली आणि त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी निश्चित झाली। आता विधानसभेची निवडणूक त्यांनी ताकदीने लढवली, त्यात त्यांचा पराभव झाला आणि त्यांनी सुद्धा पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर शिवसेनेच्या तिकिटावर 3दा आमदार झालेले आणि संजय गायकवाड यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाल्याने पत्ताकड झालेले बुलढाणा विधानसभेचे माजी आमदार असलेले विजयराज शिंदे यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आणि शिंदे यांनी 43,000 मतं घेत निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यांनी सुद्धा पक्ष सोडला। वंचित बहुजन आघाडीची शरद काळे यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर सुद्धा काळेची उमेदवारी ही ऐनवेळी रद्द करत विजयराज शिंदेंना उमेदवारी घोषित करण्यात आली। हे यामागचं विशेष आहे मित्रांनो। अशी बरीच उदाहरणे आपल्याला देता येतील। अशातच आता वंचित बहुजन आघाडीच्या पुणे लोकसभेच्या जागेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून नुकतेच बाहेर पडलेले, पुण्यात बऱ्यापैकी राजकीय वजन असलेले
वसंत मोरे यांच्या नावाची चर्चा असून वसंत मोरे यांना वंचितची उमेदवारी सुद्धा घोषित होण्याची शक्यता आहे। अशातच वसंत मोरे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची चर्चा सुद्धा मधल्या काळामध्ये सुरू होती, पण पुण्यात रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानं वसंत मोरेच्या उमेदवारीच्या चर्चांवर पडदा पडला। त्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात या भेटीची सर्वत्र चर्चा सुरू आहे। त्यामुळे वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या आखाड्यात उतरवते का हे पाहणं सुद्धा आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो। जर वसंत मोरे यांना वंचितची उमेदवारी जाहीर झालीच तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर वसंत मोरे हे किती काळ प्रकाश आंबेडकरांसोबत राहतात हे पाहणं सुद्धा आता औत्सुक्याचं ठरणार आहे। त्यामुळे अशा उमेदवारांना उमेदवारी देताना वंचित बहुजन आघाडीनं निश्चितपणे आत्मपरीक्षण करावं का? त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची पुणे लोकसभा निवडणुकीची उमेदवारी ही वसंत मोरे यांना द्यावी का? उमेदवार जाहीर करताना प्रकाश आंबेडकर कुठेतरी चुकतायत का? याबद्दल आपणास काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।